नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या मधल्या ओळीमध्ये मी 3 मुद्दे टॅग केले आणि ते तीनही मुद्दे हे काँग्रेस पक्षाची आत्ता बैठक संपल्यानंतर या तीनही मुद्द्याचं विश्लेषण करावं इतपत त्या घडामोडी घडल्या. आत्ताच काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची तिथे त्यांनी एक बैठक घेतली. त्याला रमेश चेन्नीथला जे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आहेत, केरळचे नेते आहेत, वडट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहेत, नाना पटोले जे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सीएलपी लीडर असलेले बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण अशी सगळी वरिष्ठ नेते मंडळी होती. आणि म्हणून 3 मुद्दे लगोलग लक्षात येत आहेत. जो चेन्नीथला यांनी प्रश्न विचारला की श्री अशोक चव्हाण हे का सांगत नाहीयेत की त्यांनी काँग्रेस पक्ष का सोडला. मधला मुद्दा मी टॅग केलाय की ह्या सगळ्या घडामोडीनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काय त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया असाव्यात. आणि तिसरा मुद्दा जे प्रणिती शिंदे म्हणतायत तो पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे की अशोक चव्हाण हे ईडी या भारतीय जनता पार्टीनी त्यांच्या मध्यवर्ती सरकारनं ज्या पद्धतीनं ईडी आणि इतर संस्थांचा गैरवापर केला असा सतत आरोप होतो आहे आणि त्याच्यात तथ्य पण आहे. तर त्या संस्थेच्या जाचामुळं ब्लॅकमेलिंग हा शब्द त्यांनी वापरला, त्याच्यामुळे ते गेलेत का. आता त्यातला जो दुसरा मुद्दा आहे ना, तो जरा जास्तच महत्वाचा वाटतो. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश नेतृत्व असलेली जी नेते मंडळी आहेत, बहुधा त्यापैकी अनेकांना माहितीच नसतं की आपल्या पक्षामध्ये कोण येणार आहे. पण एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी आता फार इंटरेस्टिंग वक्तव्य केलं कोकणामध्ये बोलत असताना. ते म्हणाले की हा एक मोठाच रंगमंच सुरू आहे. 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही तो मांडला आणि आता येत्या वर्षभरामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीमध्ये ह्या नाटकामध्ये आणखी कोण कोण कॅरेक्टर्स येतील हा त्यातला जो सार मी काढून सांगतोय ते कुणालाच सांगता येत नाही. आता भारतीय जनता पार्टीची स्थिती अशी झाली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ठीक आहे, एक वेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये हिंदुत्ववादी विचार वगैरे सांगून जी मंडळी बाहेर पडली ती आली, तो त्यांचा समविचार होता. त्यानंतर थेट अजित पवार आले आणि आता काँग्रेस पक्षातली महत्वाची नेते मंडळी त्या पक्षामध्ये येऊ लागलेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीतले सुद्धा रामदास आठवले आलेले असल्यामुळं विरोधी पक्षातले फक्त राहिलेच कोण असतील तर ते एमआयएम आणि समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष यातली नेते मंडळी राहिलेली. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते फ्रस्ट्रेशन काय पातळीवरती असू शकतं ते आपल्याला दिसतंय. एका माध्यमाच्या पत्रकारांनी अत्यंत योग्य असा प्रश्न मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना विचारला की तुम्ही आता श्री अशोक चव्हाण यांच्याबद्दल सातत्यानं टीका केली, तुम्ही विधिमंडळामध्ये आदर्श घोटाळ्याबद्दल बोललात, श्री देवेंद्र फडणवीस हे अनेक प्रचार सभामध्ये अशोकराव हे डीलर आहेत असं म्हणायचे की अशोकरावांकडे 2 व्हीलर पासून ते 4 व्हीलर पर्यंतच्या गाड्यांचे डीलरशिप आहे आणि ती आहे असं बरेच जण नांदेडमध्ये म्हणतात. सो तो संदर्भ घेऊन ज्या वेळेला पत्रकारांनी आशिष शेलार यांना प्रश्न विचारला त्यावेळेला त्यांना थेट उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले की न्यायिक प्रक्रिया तिचा आम्ही सन्मान करतो वगैरे. आणि मग त्यांना असं सुचवायचं की ते दोषी नाहीत. पण प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीमधल्या मूळ स्थानिक नेत्यांना तरी येणाऱ्या राजकारणामध्ये काही स्थान राहणार आहे का. आणि स्थान राहणार नसेल तर ह्या नेत्यांचं फ्रस्ट्रेशन कधी ना कधीतरी बाहेर येणारच आहे. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये आशिष शेलार यांच्या बोलण्यातनं कुठेतरी झळकताना दिसलं. कारण पुन्हा पत्रकारांनी इन्सिस्ट केल्यानंतर ते म्हणाले की मला तुला उत्तर द्यायचं नाही, त्यामुळे दुसरा मुद्दा संपला. पण पहिला मुद्दा जो रमेश चेन्नीथला विचारतात ते म्हणजे श्री अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला. आणि मग त्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण यांना कशी महत्वाची वेगवेगळी पदं दिली गेली आणि ती पदं मिळाल्यानंतर सुद्धा म्हणजे 15 वर्ष ते काँग्रेस पक्षातनं मंत्री होते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते प्रदेशाध्यक्ष होते, ते पक्षाकडनं लोकसभेवरती गेलेले आहेत. आणि म्हणून अशोक चव्हाण यांना असं काय पक्षाने द्यायचं राहिलेलं तो त्यांनी सांगावं असं रमेश चेन्नीथला यांचं मत होतं. बरं, त्याला जोडून नाना पटोले यांनी पण पुन्हा तेच सांगितलं की अशोकराव तर आमच्याबरोबर कालपर्यंत बसलेले होते, त्यांनाच सगळे अधिकार दिले. मधल्या काळामध्ये अशोक चव्हाण यांच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी काँग्रेस पक्षामध्ये घडल्या. CWC जी काँग्रेस पक्षाची सर्वोच्च अशी पक्षांतर्गत संघटना आहे किंवा एक अशी रचना आहे, त्याच्यामध्ये 2 महिन्यापूर्वी श्री अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आलं. त्यांच्याकडेच ती जबाबदारी होती की ती महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या जागा वाटपासंदर्भात आपल्या सहकारी पक्षाबरोबर चर्चा करतील. अशोकरावांचं एक पक्षामध्ये महत्वाचं स्थान होतं. आणि हा सगळा संदर्भ घेऊनच रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांनी सगळीच मंडळी अशोकरावांना प्रश्न विचारतात की तुम्हाला नेमकं असं काय पक्षाने दिलेलं नव्हतं की जे तुम्ही ज्याच्यामुळे तुम्ही नाराज होतात. आता हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे
की महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून पक्षांतर्गत बंड झाली त्या बंडामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की अगदी राज ठाकरेपासनं, नारायण राणेपासनं ते अगदी श्री अजित पवार यांच्यापर्यंत प्रत्येकानं पक्ष का सोडला याची कारणं दिलेली आहे. राज ठाकरे म्हणाले, त्यांनी ते बडव्यांचं मोठं उदाहरण दिलं. त्यानंतर नारायण राणे यांचा तर थेटच आक्षेप होता की बाळासाहेबांना ते वेड्यात काढतायत वगैरे. एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हिंदुत्व त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज केलंय. आता अजित पवार बाहेर पडले त्यावेळेला त्यांना श्री शरद पवारांच्या वयाच्या ज्येष्ठत्वाचा मुद्दा त्यांच्या समोर आला. ते असं म्हणाले की कुठेतरी त्यांनी थांबायला पाहिजे होतं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आमच्याकडे ते नेतृत्व द्यायला होतं. काही जणांना तो मुद्दा पटला, काही जणांना तो पटला नाही. पण अशोक चव्हाण यांनी या क्षणापर्यंत तरी असा कुठलाही मुद्दा महाराष्ट्राला सांगितलेला नाही आणि तोच धागा रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी विचारतात की श्री अशोकरावांना काय द्यायचं राहिलं होतं की ज्या कारणामुळे त्यांनी तो पक्ष सोडला. हा प्रश्न त्यांना वेळोवेळी विचारला जाईल. पण त्यातला जो उपभाग आहे की ज्याबद्दल श्री अशोक चव्हाण हे नाराज आहेत असं म्हटलं जात होतं आणि ते म्हणजे त्यांनी एका वर्तमानपत्राला जी मुलाखत दिली त्याच्यात काही सुतोवाच केले. तो मुद्दा आहे तो म्हणजे नाना पटोले यांच्या कार्यशैलीचा. पण जर अशोकरावांचं जर स्ट्रेचर बघितलं, मधल्या काळामध्ये त्यांना पक्षामध्ये मिळालेली वागणूक जर बघितली तर अशोक चव्हाण यांच्यापेक्षा नाना पटोले यांचं पक्षांतर्गत बळ एवढं मोठं आहे आणि त्यामुळे एवढा मोठा निर्णय अशोक चव्हाण घेतील अशी शक्यता बऱ्याच जणांना वाटत नाही. ती तशी नसून त्यांना काँग्रेस पक्षामध्ये पुढे भवितव्य दिसत नाही. त्यांना त्यांच्या मुलीला विधानसभेमध्ये संधी मिळवून द्यायची आहे आणि पुढं आपल्यासोबतच कुटुंबाबरोबरच जसं प्रणिती शिंदे म्हणाल्या तो मुद्दा असावा असं म्हटलं जातं. प्रणिती शिंदे यांचं असं मत आहे, त्या माध्यमाशी बोलताना असं म्हणाल्या की अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. ईडी आणि तत्सम संस्थांचा वापर सुरू आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा दुर्दैवी निर्णय त्यांनी घेतला. आता हाही मुद्दा श्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेला नाही. कारण आदर्श घोटाळ्यामध्ये मधल्या काळामध्ये एक सीबीआयने काहीतरी क्लोजर रिपोर्ट दिला होता, इथपर्यंतच प्रकरण आहे. बरं, अशोक चव्हाण यांच्याबद्दल एक जी चर्चा आता नव्याने घडते ती म्हणजे ती बातमी तर खरं तर आम्हीच आधी ब्रेक केली होती की त्यांना सरकार गेल्यानंतर सुद्धा पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी 200-250 कोटी रुपये ह्या सरकारने निधी दिला होता. अशी चर्चा होती की त्यांना हवा तोच पालकमंत्री त्या ठिकाणी नियुक्त केला गेला किंवा फार हस्तक्षेप होत नव्हता अशोकरावांच्या निर्णयामध्ये. त्यामुळं अशा पद्धतीनं श्री अशोक चव्हाण हे पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जातील ही जी चर्चा वर्षभरापासून सुरू होती त्याच्यामागे ईडी हे कारण असावं का, तर तशा पद्धतीचा मुद्दा सुद्धा ईडी हे कारण असावं का, तर तशा पद्धतीचा कुठला मुद्दा सुद्धा मधल्या काळामध्ये चर्चेत नव्हता आणि म्हणूनच श्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष का सोडला हा जो मुद्दा त्यांचे एकेकाळचे सहकारी विचारतायत त्याच्यामध्ये दम आहे. कारण त्यांना हे सांगावं लागणार होतं जे रमेश चेन्नीथला आणि इतर मंडळी म्हणतात की त्यांनी पक्ष का सोडला. आता जो दुसरा मुद्दा आहे ना तो मुद्दा कधी ना कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं येण्याची शक्यता वाटते. कारण काँग्रेस पक्षामध्ये असलेले नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले नेते यांच्याच विरोधामध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या नेत्यांनी राजकारण केलेलं आहे. त्यांच्याच विरोधामध्ये अनेक मोर्चे काढले. आता ह्याच मंडळींच्या विरोधामध्ये तुम्ही जाऊन पॉलिटिकल नेरेटिव्ह काय सांगणार. गंमत अशी आहे की देशाच्या पंतप्रधानांनी श्री अजित पवार यांच्याबद्दलच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि ते दुसऱ्या दिवशीच भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाले. आता सुद्धा लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं म्हणजे सरकारच्या वतीनं जो व्हाईट पेपर भारताच्या आर्थिक विषयक स्थितीबद्दल देण्यात आला त्याच्यावरती बोलत असताना श्री नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला. तेच आज तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी होतात. सो या सगळ्याची गोळाबेरी जी आहे ते ह्या 3 मुद्द्यामध्ये आहे. या 3 मुद्द्याचा आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वारंवार प्रश्न विचारला जाईल. मुख्य प्रवाहातल्या माध्यमाकडनं विचारला जाईल. तसाच तो लोकांच्या मनामध्ये असणार आहे की श्री अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला. दुसरा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाला पुढं राजकारणात संधी काय. एवढी सीझन, एवढा अनुभव असलेली नेते मंडळी ही जर सत्तेमध्ये अशा पद्धतीने येत असतील तर ह्या मंडळींचं पुढचं भवितव्य काय. आणि तिसरा मुद्दा की अशोक चव्हाण यांच्याबद्दल कुठली अशी चौकशी सुरू होती की ज्यामुळं अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला असं प्रणिती शिंदे यांना वाटतं. सो थांबूया आपण इथे. हे जे महाराष्ट्राचं राजकारण आहे याची मला असं वाटतं की एक अशी सुरुवात झालेली आहे की या सुरुवातीमध्ये याचा शेवट काय होईल याची कुणालाच माहिती नाही. एक शेवट असाच असू शकतो की जनतेला हे आवडतंय का, ते आवडत असेल तर ते
योग्य तो कौल देतील. नाही आवडला तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला जे वेगवेगळ्या सर्वेक्षणातून दिसतंय की ह्या सगळ्याचा फार मोठा परिणाम सहन करावा लागेल. ते घोड मैदान पण जवळच आहे. तर थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. ही ऑनगोईंग डेव्हलपिंग स्टोरी आहे, त्यामुळे यातले प्रत्येक तपशील आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. आमचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तुम्हाला आवडतोच आहे. अत्यंत तटस्थपणे आम्ही हे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याला सवय झाली आहे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी बास्केटमध्ये टाकण्याची. ते ठीक आहे, ते चालूच राहतं. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.